शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲप लॉन्च केलेले आहे। या ॲपद्वारे शेतकऱ्यांना सर्व पिकांची बियाणं निवडीपासून कापणीपर्यंत मार्गदर्शन केले जाते। पिकांवरील रोग, हवामान, बाजारभाव याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली जाते। साताराच्या कोरेगावात 2 एकर ऊस जळून खाक झाला। यात शेतकऱ्यांचं सुमारे 5 लाखांचं नुकसान झाले। फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। परभणी सततच्या पावसामुळे 2 एकर कपाशी पिकाचं नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यावर कपाशी उपटून फेकण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। अकोला जिल्ह्यातील शेतीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। सोयाबीन कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करतात। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने आतापर्यंत मराठवाड्यातील 20,59,000 शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात 1,489 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। त्यापैकी आतापर्यंत 9,10,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 673 कोटी रुपये जमा झाले। अतिवृष्टीग्रस्तांसाठी पुणे जिल्हा बँक सरसावलेली आहे। जिल्हा बँकेकडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी 1,26,51,000ची मदत करण्यात आली। बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आलं।